हॅलो एव्हरीबडी देअर, गुड मॉर्निंग, नमस्कार. आजचा हा व्हिडिओ आपला पूर्णपणे टीचर्सशी फोकस्ड आहे. काल आपण जो व्हिडिओ बनवला होता मुद्दाम आजचा थोडासा मी आवाज उंची आवाजात बोलतोय, कारण का देअर मस्ट बी क्लॅरिटी ऑफ स्पीच. तुम्हाला क्लिअर ऐकू यावं, ठळक व्यवस्थित ऐकू यावं, त्यामुळे मी थोडासा आवाज वाढवतोय. काल आपण व्हिडिओ बनवला होता, त्याचा विषय होता पालकांच्या जबाबदाऱ्या. आज ऑफकोर्स टुडे इज 9 डिसेंबर 2024. आजचा विषय आहे शिक्षकांच्या जबाबदाऱ्या काय असल्या पाहिजे, शिक्षकांनी कशा पद्धतीनं अप्रोच आपला ठेवला पाहिजे. मी नेहमी जेव्हा टीचर्सशी बोलतो तेव्हा सांगत असतो की जोही तुमचा सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टमध्ये तुम्ही पूर्णपणे बुडून जा. कारण तुमचं काम काय आहे, सब्जेक्ट म्हणजे एक तलाव आहे, तलाव, आणि त्या तलावामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना पोहायला शिकवायचं आहे. तर या तलावातील जो इन्स्ट्रक्टर आहे पोहायला शिकवणार, तो एवढा तरबेज पाहिजे, एक तर पोहण्यामध्ये पाहिजे, आणि त्या तलावातील खाच खळगे, गाळ कुठं आहे, काटाड्या कुठे आहेत, अडचण कुठं आहे, कुठं गवत उगवलेलं आहे, कुठं खडक आहे, कुठं कडे कपारीला काय अडचणी आहेत, या पद्धतीचं नॉलेज त्या पोहायला शिकवणारा जो कोच आहे त्याचं असलं पाहिजे. तात्पर्य तो त्या विषयातील तरबेज असला पाहिजे. आता कधी कधी तुम्ही म्हणाल की सर आम्ही त्या विषयात थोडंसं कमी बोला ना, कमी अलीकडचं पायाजवळचं. खरं तर पायाजवळचं बोलून शिक्षक होत नाही. तरी पण तुम्हाला मुद्दाम सांगतो मी, की जर तुमचा तो सब्जेक्ट क्लिअर असेल ना, तर तुम्हाला एखादा टॉपिक व्यवस्थितपणे टीच करता येतो, शिकवता येतो. त्यासाठी तुमचा अभ्यास खूप सखोल असला पाहिजे त्या विषयाचा. दुसरी गोष्ट, विषय हा फक्त 5 मार्क, 3 मार्क, 2 मार्क आणि 10 मार्क एवढा संकुचित नसला पाहिजे. तुम्ही एखादा टॉपिक शिकवताय, त्या टॉपिकचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे हा जोडता आला पाहिजे आपल्याला. मी नेहमी सांगतो किंवा सांगत असतो शिक्षकांशी बोलताना, समजा एखाद्याने विचारलं की आपण जे मॅथ शिकतोय, गणित शिकतोय, या गणिताचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे, तर तुम्हाला सांगतो, समजा आता मी विचार करतोय की मला आता किती वाजले, आता समजा 11 वाजले सपोज, मला किती वाजता पोहोचायचं आहे कोर्टामध्ये, समजा 10:30 वाजता पोहोचायचं आहे. तर मला काय काय कामं आहेत, तर ही कामं मला उरकायची आहेत. तात्पर्य ॲट द बॅक ऑफ माय माइंड हे कॅल्क्युलेशन चाललंय, माझ्याकडे 10 मिनिटं आहेत, 10 मिनिटात हे झालं पाहिजे, 15 मिनिटात हे झालं पाहिजे, 5 मिनिटात हे झालं पाहिजे, असं मी जे काय प्रॅक्टिकल ॲट द बॅक ऑफ माय माइंड सम कॅल्क्युलेशन इज गोइंग ऑन, ते जे कॅल्क्युलेशन मी करतोय, हे कॅल्क्युलेशन म्हणजे मॅथचा तुमच्या जीवनामधील अंतर्भाव आहे. दुसरी गोष्ट, मला समजा कोर्टामध्ये पोहोचायचं 10:30 वाजता, तर मला इथून किती वाजता निघावं लागेल, तर किती वाजता निघावं लागेल, अंतर किती आहे, काय आलं, परत काय तुमचं ते टाइम, स्पीड अँड डिस्टन्स आलं, काळ, वेग आणि अंतर, या गोष्टी आल्या. म्हणजे काय, मॅथ्स आलं. बरोबर. वेन एव्हर यू टॉक अबाउट द डिस्टन्स, वेन एव्हर यू टॉक अबाउट द टाइम, सो हे काय झालं, फिजिकल क्वांटिटी झाले, फिजिक्स आलं. म्हणजे तुमचे जे शिकवता जे सब्जेक्ट, हे सब्जेक्ट तुमच्या जीवनाशी कसे निगडित आहेत, या पद्धतीनं तुम्ही शिकवणं म्हणजे काय, शिकवणं म्हणजे बघा, टीचिंग करणं आणि त्या विषयात खेळणं, या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. शिक्षकाला त्याच्या विषयात खेळता आलं पाहिजे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन त्याला ते टीममध्ये खेळता आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही खेळ खेळाल विषयाचा, त्यावेळेस विद्यार्थ्याला तुम्ही शिकवताय हा तुम्हाला भास होणार नाही. एक तर त्या ठिकाणी मजा येईल. यालाच आपण मेडिटेशन लेवल ऑफ टीचिंग म्हणतो. मी तुम्ही 1 तास जे शिकवताय ना, ते शिकवता सोडून द्या, मला खेळायचं आहे, या विषयात खेळायचं आहे, या टॉपिकमध्ये खेळायचं आहे. 10 टॉपिक मला पूर्ण करायचे हे डोक्यात ठेवू नका. मला हे 10 टॉपिक सोडा, म्हणजे 10 पॉईंट्स, 2 टॉपिक, 3 टॉपिक, जेवढं शक्य आहे तेवढं मला खेळायचं आहे. खेळण्यासाठी असं काही टार्गेट असलं नाही पाहिजे. तुम्ही यू हॅव टू एन्जॉय द गेम, दॅट्स इट. तुम्ही खेळ खेळा, व्यवस्थित खेळा.
तो शिक्षकांनी समजा एखादा टॉपिक आहे, एखादा लेसन आहे, तो 10, 15, 20, 25 वेळेस रीड करा, वाचा. म्हणजे तुम्ही त्या तलावामध्ये 50, 100, 200 वेळा पोहा. and then only you will be able to call yourself as a coach of that particular game. त्याच पद्धतीने तुम्हाला जर स्वतःला शिक्षक म्हणून घ्यायचा एखाद्या विषयाचा, त्या विषयामध्ये तुम्ही पारंगत असलं पाहिजे. अर्थात फक्त विषयच नाही तर त्या शिक्षकाचं थोडंफार अवांतर वाचन देखील असलं पाहिजे. अर्थात या वाचनावर मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. म्हणून माझी दर्शकांना, ऑडियन्सला आणि श्रोत्यांना विनंती आहे की तुम्हाला जर वाटलं की या टॉपिकवर सरांनी व्हिडिओ बनवावा तर नक्कीच मी त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि तुमचे जे काही टॉपिक्स असतील त्या टॉपिकचं परमेश्वर कृपेनं, सरस्वती कृपेनं थोडंफार आमच्या आवश्यकतेपुरतं नॉलेज माझ्याकडे आहे. त्याबद्दल एकदम निश्चिंत राहा. ते पुढील व्हिडिओजमध्ये तुम्हाला समजून येईलच की डेप्थ काय आहे. आवश्यक तेवढी डेप्थ आहे. डोंट वरी अबाउट दॅट, यू नो. बट आय वॉज टॉकिंग अबाउट टीचर्स डेव्हलपमेंट अँड टीचर्स अप्रोच. तर त्या शिक्षकाला विद्यार्थ्यांना खेळवता आलं पाहिजे, त्या विषयात खेळवता आलं पाहिजे. सो हा दृष्टिकोन ठेवा. समजा फिजिक्स आहे, मी परवा माझ्या स्कूलच्या मीटिंगमध्ये टीचर्सला बोललो होतो, त्यांना आठवत असेल. आणि ॲक्च्युली हा मी टीचर्ससाठी व्हिडिओ फोकस करतोय. अर्थात इतर हे टीचर्स असतील किंवा इतर टीचर्स असतील, सगळ्यांसाठी हे जनरलाइज होऊन जाईल. जे गाईडलाईन्स आहेत, जे गायडन्स आत्ताचं तुमच्यासाठी मी तयार करतोय. मी बोललो होतो, समजा बघा, सो हाऊ युअर सब्जेक्ट is being practiced by even the people who don't go to schools, who did not go to schools, गेले नाही आणि जातही नाहीत असे लोक देखील तुमचा सब्जेक्ट कसा वापरतात. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये माझा सब्जेक्ट कुठं आहे. सो याचं तारतम्य, याचं काय कनेक्शन लावून द्या मुलांना. तर त्या ठिकाणी मग मुलं तुम्हाला रिस्पेक्ट, अरे बापरे काय म्हणजे. आणि तुम्ही लाईफ टाईम त्या विद्यार्थ्याच्या लक्षात राहाल. मी बोलत असतो, मला आदरणीय कडव सरच का लक्षात राहावेत जे आम्हाला हिंदी शिकवायचे, आदरणीय जाधवर सरच का लक्षात राहावेत जे आम्हाला गणित शिकवायचे. का? सो या का मध्ये उत्तर दडलंय की शिक्षकाने किती आपल्या विषयामध्ये पारंगत असलं पाहिजे. तर मी ते उदाहरण सांगत होतो. मी म्हणालो की एक व्यक्ती बाईकवर मागच्या बाजूला बसलेला आहे. मागच्या बाजूला काय, पाठीमाग बसलेला आहे. जो रायडिंग करतो त्याच्या पाठीमाग बसलेला आहे. आणि त्याच्या हातामध्ये, एका हातामध्ये खूप असं वजन आहे. तो वजन एका हातामध्ये, राईट हँडमध्ये किंवा लेफ्ट हँडमध्ये. सो ज्या बाजूला त्याचं वजन आहे, वजन पकडलेलं आहे, त्याच्या दुसऱ्या बाजूला तो झुकतो. याचा अर्थ तो काय करतो, याचा अर्थ तो त्याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मेंटेन करत असतो. आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे बरोबर त्या बाईकच्या सीटच्या सेंटरला आलं पाहिजे, जेणेकरून त्याचा बॅलन्स काय केलं जाईल, सांभाळला जाईल, तोल सांभाळला जाईल आणि तो पडणार नाही. बाईक ही एका बाजूला झुकणार नाही. तात्पर्य तो काय म्हणतो, मी बॅलन्स करतोय. म्हणजे काय, तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मेंटेन करतोय. तो बॅलन्स करतोय. या भाषेला, आपल्या फिजिक्सच्या भाषेमध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मेंटेन करतोय. असं तुम्हाला विषयाचा आणि आपल्या दैनंदिन जीवनातील घटनांचं संबंध जोडता आला पाहिजे, कनेक्शन जोडता आलं पाहिजे. आणि त्याला म्हणायचं रिअल टीचर. बरं, याच्याही पुढे जाऊन आणखीन एक गोष्ट सांगतो. खरा टीचर तोच जो स्वतःला, पालकांना व विद्यार्थ्याला आपापल्या जबाबदाऱ्या काय आहेत हे समजून सांगून त्यांना त्या पद्धतीनं, त्या परीनं कामाला लावतो. त्याला म्हणायचं खरा शिक्षक. समजा तुम्ही पालकाला सांगितलं पाहिजे, तुम्हाला काही गोष्टी येत नाही, मान्य आहे, तुम्ही शिकवू नका. मात्र मुलगा तुमचा घरी काय करतोय, समजा एखाद्या शिक्षकानं त्याच्या विषयाचं काहीतरी होमवर्क दिलेला आहे. मग बाबा रे, तू अमुक विषयाचा होमवर्क दिला का? कारण का काल टीचरचा तुझ्या मेसेज आला होता मला की अमुक विषयाचा होमवर्क केला नाही. बरं, काय असतं बाबा ते होमवर्क तुला मला समजत नाही. समजा मग काय असतं, मग ते कोणत्या विषयाचा काय अभ्यास केलाय दाखव बरं. त्या विषयाचा केला का, याचा केला का? अरे वा वा वा. उद्या बघ तुमच्या शिक्षकांचा मेसेज मला नाही आला पाहिजे बरं का, फोन नाही आला पाहिजे बरं का. याचा अर्थ त्या शिक्षकानं काय केलं, त्या पालकांना कामाला लावलं. त्यासाठी तर तुम्हाला काल बोललेलो, कालच्या व्हिडिओमध्ये बघा मी काल काय बोललो होतो की विद्यार्थी हे एक इन्स्टिट्यूशन आहे. आणि त्या पद्धतीने त्याच्या कुटुंबातील सगळ्या लोकांनी त्याच्या प्रगतीसाठी, विकासासाठी सगळ्यांनी अविरत प्रयत्नशील राहिलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाचा, अर्थात त्या गावचा, त्या राज्याचा व देशाचा विकास होतो. या ठिकाणी तुम्हाला म्हणलं होतं, या ठिकाणी राष्ट्र निर्माण होत असतं. म्हणून शिक्षकाची जबाबदारी खूप मोठी आहे. हे शिक्षकांनी प्लीज समजून घ्या. अर्थात
अनेक कनेक्टेड विषय आहेत. प्रत्येक विषयाचा वेगवेगळा व्हिडिओ खूप मोठा होण्याची शक्यता आहे. 10 मिनिटाचा ऑलरेडी झालेला आहे. बरं, मला असं वाटतं शिक्षकांना बऱ्यापैकी या व्हिडिओच्या मार्फत एखादा मुद्दा सुटला असेल तर तुम्ही पुढच्या वेळेस सांगा, तर हा मुद्दा पण कव्हर करा. तर शिक्षकांना हे प्रेरणादायी ठरणारं असं गायडन्स होतं असं मला वाटतं. जर तुम्हाला आवडलं असेल तर प्रयत्न करा. मी काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नाही, तरी पण प्रयत्न करा की एक लाईक करण्याचा प्रयत्न करा. टाईम नसेल तर नका करू, काय अडचण नाही. दुसरी गोष्ट, तर तुम्हाला वाटलं की नाही यार हा जो व्हिडिओ आहे हे मी शिक्षक आहे, मतलब मला एकट्यालाच फायदेशीर ठरावा असं नसलं पाहिजे. तर माझा दृष्टिकोन हा बृहत असला पाहिजे. इतर शिक्षकांनाही जर तुम्हाला वाटलं की मला फायदेशीर ठरतोय, तर अर्थात इतर शिक्षकांना फायदेशीर ठरणार आहे. जर तुम्हाला तसं वाटलं तर ट्राय टू शेअर दिस व्हिडिओ, यु नो. दुसरी गोष्ट, हां, इफ यू लाईक टू लिसन सच काइंड ऑफ इन्फॉर्मेशन, सच काइंड ऑफ गायडन्स नेक्स्ट टाइम, तर तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्याचा प्रयत्न करा. बेल आयकॉन दाबल्यास काय होईल, तुम्हाला जेव्हा मी माझे व्हिडिओ, दररोज एक व्हिडिओ मिनिमम येणारच आहे, मे बी मोर दॅन 2. आणि दररोज संध्याकाळी मी एका विशिष्ट वेळ तुम्हाला सांगेल. यूट्यूब लाईव्ह पण येणार आहे. यूट्यूब लाईव्हमध्ये माझा विषय असणार आहे परखड मत. त्यामध्ये वेगवेगळे विषय असतील, सामाजिक विषय असतील, शैक्षणिक विषय असतील, धार्मिक विषय असतील, कायद्याविषयीचे विषय असतील. वेगवेगळ्या विषयांना मी टच करणार आहे. त्याचं नावच त्या सदर असेल आपलं परखड मत. फाईन. सो हा व्हिडिओ आपण याच ठिकाणी थांबू. बोलायची खूप इच्छा आहे, मात्र तुकडो में बात करेंगे. पीसमध्ये बोलू, जेणेकरून ते तुम्हाला डायजेस्ट होईल व्यवस्था. हळूहळू खाल्ल्यास ते डायजेस्ट होतं आणि त्याचा फायदा कुठतरी आपल्या देशाला झाला पाहिजे. हाच एकमेव उद्देश घेऊन मी हे व्हिडिओ बनवत आहे. काय बेनिफिट होईल, फॉलोअर्स वाढतील नाही वाढतील, आय डोंट बॉदर अबाउट दॅट. इफ इट इज बेनिफिशियल टू यू, ट्राय टू हॅव कॉमेंट ऑल्सो. सो टिल देन we'll meet in the next video very soon. Till then, take care, goodbye. I wish you very all the best for your progress. Bye bye.